हॅलो 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 माईक चेक. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा येतो हिरवा कंदील. 3-2-1 लेट्स प्ले. जयेश टू आदित्य. पहिला चेंडू मला वाटतं त्या ठिकाणी डाऊन द लेग. पंचांचा इशारा येतोय. वाईट अवांतरच्या धावेने या स्कोअर कार्डवर धावा यायला सुरुवात झाली आहे. टीम शिवतेज न्हावे विपक्षात टीम स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ. कालही आम्हाला कान्होळची एक टीम पाहायला मिळाली. कान्होळ बी. फलंदाजी करावी लागेल कारण हे मैदान आउटफील्ड खूप वेगवान आहे. या मैदानाची चौकार षटकार काल अक्षरशः ढगाळ वातावरण. येस सर वेळ लागलेली आहे सर. 10:45 नेक्स्ट बॉल. पहिलं षटक आहे. मंडळी पॉवर प्लेचा षटक कट केला आहे. चेंडू अपील झाले त्या ठिकाणी. फाईन झोन मध्ये क्षेत्ररक्षक असतील. चेंडू थांबवलाय आणि दरम्यान एक सिंगल माघारी धाडले. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू अवांतर असताना त्यानंतर कंपेन्सेट केले स्वतःच्या गोलंदाजीवर. एक डॉट बॉल किती महत्वाचं. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं 2 मेडन षटकं हाताळली गेली. क्या बात आहे. ज्या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत ती टीम नक्कीच या ठिकाणी अधिराज्य चालवते. दरम्यान कव्हर झोन मध्ये चेंडू चाललाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. विराट कोहली स्टँडला त्या ठिकाणी अभिवादन करत असताना नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवण्याचं काम झालंय. दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 बिनबाद 4. चांगली सुरुवात करावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट द्यावा लागेल. कारण आपण कालही पाहिलं की काही षटकं ही आमच्या पॅव्हेलियन एंड येतात तर काही नावेगावच्या एंडनं टाकली जातात. एंड चेंज होतो आणि सामन्यामध्ये देखील खूप सारा चेंज पाहायला मिळाला. जबरदस्त बहारदार असं नियोजन केलंय काकडपाडा ग्रामस्थांनी. सिद्धिविनायक स्टार स्पोर्ट्स काकडपाडा यांच्या संयुक्त विद्यमानं. वॉट लवली टुर्नामेंट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू जयेश यावेळी रडार मध्ये घेण्याचा प्रयत्न. काय घडले बघा. प्लेड ऑन पाहायला मिळालं. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांवर आदळलाय. पहिला धक्का आणि मला वाटतं या ठिकाणी बॅटर अभि बॅक टू द पॅव्हेलियन. अभिजित त्याला रिप्लेसमेंट केली. अभिजित 2 सारख्या नावाचे बॅटर्स या टीम मध्ये पाहायला मिळतात. आणि आणखी अभिजित दुसरा अभिजित आहे. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. प्लेड ऑन पाहायला मिळालं. बॅटची कडा घेतली. चेंडू वेस्टर्नवर धडकला. पहिला विकेटचं पतन. नक्कीच नरेशजी घागस आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. नरेशजी घागस. पुढचा चेंडू असेल. पहिलं षटक यावेळी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. चौकार आलाय. पहिला चौकार या इनिंग मधला. कारण पहिला चेंडू अवांतर फेकला त्यानंतर डॉट आला त्यानंतर प्लेड ऑन पाहायला मिळालं. 3 धावा आणि विकेट नंतर एक चौकार. 8 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि अगदी वेगानं या 8 धावा धावफलकावर आल्यात. नरेशजी घागस आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. स्पर्धा आपली आहे. आपली माती आपली माणसं आणि आपल्या माणसांचा खऱ्या अर्थानं सन्मान बहुमान या मुख्य व्यासपीठावर सातत्याने पाहायला मिळाला. अगदी या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून. स्ट्रायकर एंडला अभिजित.
यावेळी कट केलाय चेंडू ओव्हर दी कव्हर, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चेंडूला पाहिलं आणि कव्हर रिजन निवडलं. चेंडू निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. धावफलक देखील वेगाने पुढे निघून चाललंय. धावफलकावर 12 लॉस ऑफ 1. एक गडी गमावलाय त्या ठिकाणी टीम न्हावे संघानं. एज व्हॉट अ डिलिव्हरी, एज अँड टेकन. सेकंड विकेट डाऊन. दुसरा गडी बाद या ठिकाणी. स्पर्धेचे काय जबरदस्त आयोजन, बहारदार आयोजन पाहायला मिळतंय. कारण पर्व पहिलं फक्त लिहिलं गेलंय. मग तो मित्र म्हणेल ही स्पर्धा किती वर्ष चालू आहे हे काहीसा प्रश्न पडेल का हे पहिलं पर्व दिसत नाहीये. कारण पहिल्या पर्वातलं नियोजन इतकं बहारदार, इतकं जबरदस्त पाहायला मिळतंय. क्या बात आहे, हॅट्स ऑफ. साहिल नेक्स्ट बॅटर. चला जरा लवकर पोहोचा आपल्या पिचवर. नरेशजी घागस यांचा सुपुत्र आहे श्लोक घागस, हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सुधीर दुसऱ्या षटकाचा भार अर्थात दुसरं षटक घेऊन येतोय. धावफलकावर 12 धावा, 2 गडी गमावलेत. टीम शिवतेज न्हावे संघानं अगदी पहिल्या षटकात 2 गडी गमावलेत. धावा जरी 12 आल्या असतील मात्र 2 मातब्बर बॅटर्स डगआउट मध्ये. नेक्स्ट बॉल. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. सुरक्षित अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडू झाली सुरुवात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या दुसऱ्या षटकाची. जी फ्लाइंग स्टार्ट हवी होती टीम न्हावे संघाला. जर विचार केला तर 12 धावा आल्या पहिल्या षटकात, मात्र 2 महत्वपूर्ण गडी गमावले. सफल आणि मला वाटतं सफल. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या सुरक्षित हातांमध्ये. स्ट्रायकर हेडला बॅटर आदित्य. आदित्य अर्थात सूर्य. मात्र आज सूर्य देवता काय आम्हाला चेहरा दाखवत नाहीये. सूर्य देवता ढगांआड. दरम्यान फेकला गेलाय अवांतर वाईट बॉल आणि या अवांतरनं धावफलकावर थोडं परिवर्तन पाहायला मिळेल. 17-17. स्ट्रायकर एंडला आदित्य. गोलंदाजी मार्कवर सुधीर. कट केला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. या षटकातला दुसरा चौकार. इनिंग मधला चौथा चौकार आलाय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सुधीर टू आदित्य. हाफ ट्रॅकर कट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी चांगला झेल टिपतायत. क्या बात आहे. दुसरा झेल टिपलाय विकेट किपर त्या ठिकाणी अमोलनं. आणि आणखी एक बडी मछली जाल में आदित्य. बॅक टू द पवेलियन.
योगदान आपल्या टीमला या संपूर्ण 21 मधल्या 11 या आदित्यच्या बॅट मधून. क्या बात आहे आदित्य. चौकार त्या ठिकाणी पहिल्याच या सुधीरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावर 21 आणि गडी गमावलेत 3. साहिलला साथ द्यायला मैदानाच्या आतमध्ये आशिष करेंगे या कोशिश. पहिला चेंडू कट केलाय त्या ठिकाणी ढकल नाही मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असताना चेंडूला फेकलं गेले. तितकं चांगलं थ्रो नाही मात्र एक सिंगल येईल. षटक क्रमांक 2 या षटक क्रमांक 2 ची देखील सांगता होईल आणि 2 षटकांती धावफलकावर 11च्या सरासरीनं 22 3 गडी बाद. टीम शिवतेज न्हावे. हॅलो तिसरं षटक त्या ठिकाणी सचिन येत आहेत पवेलियन एंडनं. तर 3 षटका ही पवेलियन एंडनं आणि 2 षटका न्हावे विलेज एंडनं असं आपल्याला या स्पर्धेचं स्वरूप पाहायला मिळतंय. तिसरं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये 22 आल्यात 3 गडी गमावलेत. पहिल्या 3ही क्रमांकाचे बॅटर्स डगआउट मध्ये. क्या बात आहे. यावेळी अतिशय वाईट सुरुवात झाली आहे. वाईट गोलंदाजांना कमरेवर हात ठेवलेत. मित्रा पंचांनी निर्णय दिलाय आणि अर्थातच पंचांचा निर्णय अंतिम असेल. इफ यू हॅव डाऊट यू कॅन टेक रिव्ह्यू. तुम्हाला रिव्ह्यू आहे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. आजच्या संबंध दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर तिसरी मॅच जय हनुमान तोंडली ए विपक्षात जय गावदेव खानिवरे. 2 संघांनी सज्ज राहा या इनिंग नंतर नाणेफेकीसाठी. क्या बात आहे. यावेळी मात्र पंच केल्यात. चेंडू निघून गेलाय सीमापार. षटकार दमदार. आंबेगाव या टीमचे खऱ्या अर्थानं संस्थापक दिनेश घरत हे देखील आपल्या मुख्य मंचकावर येत आहेत. नक्कीच त्यांना मी विनंती करेल आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. नक्कीच मुरबाड क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष म्हसा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेश घरत यांचा शुभ आगमन या मुख्य मंचकावर. नेक्स्ट बॉल. यावेळी दुरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. कमबॅक केले कारण पहिला चेंडू अवांतर. दुसऱ्या चेंडूवर 6-2 त्यानंतर डॉट. कमबॅक करावं लागेल मित्रांनो. यावेळी पुन्हा एक तडाखा. चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अगोदरच पुन्हा एक धक्का देत असताना त्या ठिकाणी आशिषनं काय कोशिश केली आहे. 2 षटकार त्याच्या बॅट मधून. आणखी एक येईल का. ऑन दी राईज. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. आणि काय घडले बघा. षटकार ठोकलाय. आणि विचार केला तर या षटकातला 3रा षटकार. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 43 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. आशिष मी म्हटलं होतं आल्या कोशिश करेल का. केलेत प्रयत्न खूप चांगले. 21 धावांवर पोहोचलाय आशिष वैयक्तिक. अवे फ्रॉम द बॉडी अँड आय थिंक अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केले. व्हाईट बॉल. अवांतरची धाव.
धावफलक 44 धावांपर्यंत पोहोचले. यस DRS फिल्डिंग साइड. यस DRS घेतलाय. पाहूया आता DRS तुम्हाला भीमर वाईड आणि धावबाद या तीनच कारणासाठी घेता येईल. खऱ्या अर्थानं तो एक DRS घेण्याचा प्रयत्न झालाय. इफ यू आर सक्सेस DRS विल कंटिन्यू. इफ यू फेल देन युअर 1 DRS विल बी फिनिश्ड. गोलंदाजाला विश्वास आहे. मला वाटतं सचिननं स्वतःवर विश्वास ठेवलाय. म्हणतोय येस इट इज. पंचांचा कॉल. इट्स अ वाईड. नक्कीच एक रिव्ह्यू समाप्त झालाय. जबरदस्त अंपायरिंग राहिलं अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेच्या. कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक. झाली चूक. जिथे होती एक तिथे येतील 2. 1 ब्रिंग्स 2. ओ माय गुडनेस. आणि षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाले. 3 षटकांती धावफलकावर 46 46 लॉस ऑफ 3. 46 धावा 3 गडी गमावलेत. टीम शिवतेज न्हावे संघानं सुरुवातीला वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावले होते. वाटलं होतं की टीम थांबेल का. मात्र कौतुक होईल आशिषचं, कारण त्याच्या वैयक्तिक 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत या गडीला. सात चेंडू 23 धावा, तब्बल 300 पेक्षा अधिकचा स्ट्राइक रेट. काय धावा गोळा करतायत. पहिल्या 2 षटकात फक्त 22 होत्या. या षटकात आल्या आहेत 24. हे षटक अतिशय महागडे ठरले सचिनचं. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे हे हाणामारी होते त्या प्रकारचं हे षटक, तिसरं षटक पॉवर प्ले नंतरच्या षटकामध्ये 24 धावा आल्यात. एकही गडी या षटकात गमावला नाहीये. टीम शिवतेज न्हावे संघानं एक चांगली सुरुवात या पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. 2 षटक अजून शिल्लक आहेत. न्हावे गाव एंडनं, आपल्याच गावच्या एंडनं दुसरी 2 षटकं पडणार आहेत. आणि खरं तर होम ग्राउंड आहे. पाहूया चौथ्या षटकाची जबाबदारी कोणावर देतात. सुधीर या स्पर्धेतलं दुसरं षटक देखील हाताळलं होतं आणि आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी गमावला होता. 10 धावा खर्च केल्या होत्या. 3 गोलंदाजांमध्ये जर तुम्ही तुलना केली तर कमी धावा दिल्या. 1 गडी देखील गमावला होता या षटकामध्ये अभिजित. मात्र त्यानंतर टीम न्हावे संघानं मागे वळून पाहिलं नाही. तब्बल 23 धावा तिसऱ्या षटकात होते. चौथ्या षटकाला सुरुवात. नावेगाव एंड पहिला चेंडू. ओ माय गुडनेस, ओ माय गुडनेस. इसे कहते गरीबी में आटा गीला. ना विकेट कीपर, ना स्लिपचा खेळाडू, ना दुसरा स्लिपचा खेळाडू. चेंडू निघून आलाय, थांबवलं गेलंय. वाईड प्लस 3. शेवटी चौकार मिळालाय. 4 धावा मिळतात. या खेळाडूंना डाईव्ह केले. पूर्ण जोशी खराब झालाय. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला प्रयत्न केलेत. प्रयत्नांना 100%. 1 धाव वाचवली बाउंड्रीच्या दृष्टीने. मात्र अवांतरची धाव मिळाली. 4 धावा मिळतील. या 4 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 50 धावा झाल्या टीम न्हावे संघाच्या. सांघिक टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 धावा हा एक चांगला लँडमार्क आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट केलं होतं. मात्र चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. डॉट बॉल. या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक डॉट चेंडू हा विकेट समान मानला जातो. साहिलचं वैशिष्ट्य अजून एकही चेंडू मला वाटतं साहिल त्या ठिकाणी खेळलेला नाहीये. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. अवांतरची धाव. काल एका गोलंदाजाने एका षटकात तब्बल 7 वाईड फेकले होते. आज किती वाईड येतात पाहूया. 2 तर आले. आमचा कॉलम संपून गेला होता. आम्ही दुसऱ्या गोलंदाजाचा कॉलम वापरला. यावेळी स्लॉट मध्ये होता. संपर्क तितका चांगला नाही. पुन्हा एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्लेड ऑन. दुसरा हा असा विकेट जो प्लेड ऑन.
बॅटची कडा आणि त्यानंतर यष्ट्यानं आढळलाय. धक्का आशिष, ज्याची कोशिश खूप चांगली होती, तो आशिष मात्र 23 धावा वैयक्तिक करून डगआउटच्या दिशेला येतोय. नेक्स्ट बॅटर चला. जय हनुमान तोंडली ए वर्सेस जय गावदेव खानिवरे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. प्लीज लवकरात लवकर ही इनिंग संपता क्षणी आपण टॉस का बॉस मध्ये हवेत, अन्यथा आयोजकांकडून आपल्याला सूचना दिली जाईल. काल आम्हाला या आयोजकांचा एक निर्णय एवढा आवडला. एक टीम उशिरा आली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही टॉस हारलात, क्या बात आहे. यावेळी बॉडी लाईनचा चेंडू होता, टीच झाला, चेंडू आत आला, विकेटच्या मागे जबरदस्त कामगिरी, कलेक्शन केलं गेलं. मात्र मागच्या वाईट चेंडूवर जर कलेक्शन झालं असतं तर धावा वाचल्या असत्या. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, चेंडू चाललाय कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला ट्रॅव्हल होतोय चेंडू वेगानं, ही मा रे शा पार येतोय चौकार. त्याने पाहिलं, पहिल्या चेंडूवर दिलाय धडाका. 4 धावा, 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 55 रन्स. 4 गडी गमावले टीम नावे संघानं. मी तर म्हणेल जबरदस्त स्कोर कार्ड तयार केलं जात आहे. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक असतील, एक येईल, सिंगल. सुधीर चाणाक्ष आहे, चलाक आहे, मिश्रण केलं स्ट्रेट. त्या ठिकाणी आपण यॉर्कर पाहिला, चेंडू निघून गेला डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आतापर्यंत हे षटक थोडं किफायती दिसतंय. 10 धावा तरी देखील या षटकात आलेल्या आहेत. मग 24 पेक्षा 10 नक्कीच कमीच आहेत. यावेळी पुन्हा एकदा विकेट किपरची चूक होतीये आणि एक बाईटच्या रूपानं धाव मिळेल. षटक क्रमांक 4 समाप्त. धावफलकावर जर आपण पाहिलं तर 57 धावा, 4 गडी गमावलेत. या षटकात किती आल्या तर आमचे स्कोरर सांगतील. 11 धावा या ठिकाणी अवांतरच्या रूपाने जर या षटकामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी 6 धावा आल्यात, 7 धावा आल्यात, फक्त 6 धावा आल्यात सॉरी, अवांतरच्या रूपानं. एक वाईड प्लस 3, एक वाईड आणि एक लेग बाईज. अंतिम षटक कोण येते पाहूया. प्रकाश. चला टीम तोंडली ए पुन्हा एकदा मिड विकेटला टार्गेट केलंय, निघून गेलाय चेंडू. त्या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. सन्मान्य तानाजी आगिवले यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे आणि आम्ही ज्या 2 टीम्सला कॉलिंग केले, प्लीज चला आपले संघनायक आपण रिपोर्टिंग करा. या षटकानंतर आपलं नाणेफेक देखील पुढच्या सामन्याची केली जाईल. तुषार साहिल ही जोडी आहे. अंतिम षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त स्ट्रोक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतील, एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का. मला वाटतं त्या ठिकाणी एकच मेल. थ्रो कुठे फेकला बघा, थ्रो स्टंप लाईनला फेकायला हवा, थ्रो वर आला. या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो, क्षेत्ररक्षण करताना लक्षात घेतल्या पाहिजेत. DRS सर
येस DRS घेतला गेला. पाहूया आपल्या मुख्य व्यासपीठावर मान्यवर पाहुणे आहेत, तसे काही आयोजकही आहेत. सन्मान्य नरेशजी गागस, कल्पेशजी माडसे, चेतनजी विषे, दिनेशजी गरात, गिरीशजी बांगारा, MP स्पोर्ट्सचे ओनर तानाजी दादा अगिवले, उपाध्यक्ष सर बाद आहे खेळाडू, उपाध्यक्ष MP असोसिएशन. जसे षटक समाप्त होईल आपण काही मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर करणार आहोत. दरम्यान विकेट झाले पतन आणि धावफलकावर पाहायला मिळत आहेत तब्बल 62 रन्स. प्रत्येक बॅटरनं आपल्या बाजूनं थोडं योगदान दिलंय आणि या योगदानातून खऱ्या अर्थानं हे स्कोर कार्ड खूप मजबूत आणि मोठे झाले. दोन्ही संघांच्या संघनायकांनी या षटकानंतर सज्ज राहा. मोठी स्पर्धा मित्रांनो आणि आज आपल्याला फायनल देखील खेळवायचं आहे. एका बाजूला म्हसोबाची यात्रा देखील आज सुरू झाली आहे. रस्त्यावर खूप रश पाहायला मिळते, गाड्यांची गर्दीच गर्दी पाहायला मिळते आणि या गाड्यांच्या गर्दीमध्ये आपली महाराष्ट्राची वर्दी देखील त्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते. सावकाश जा, चांगला प्रवास करा आणि सुखरूप प्रवास करा. 5वं षटक मार्गस्थ आहे. प्रकाश, कालपासून आपण पाहतोय सूर्य देवता दर्शन देत नाही, अगदी ढगाळ वातावरण आहे. मात्र आमच्या क्रिकेटला पोषक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्या बलिराजाचा तोंडचा घास पाहायला असेल, कारण असं वातावरण आलं की आमचा भाजीपाला असेल, आमचे आंबे असतील, तर या सर्वांवर याचा परिणाम होत असतो. चला स्टार्ट करा प्लीज, खूप वेळ घेतला जातोय. नवीन बॅटर सुधीर, कट केलाय, चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेला, वेगाने ट्रॅव्हल होतो, चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. नावेगावचे अभिजित दादा हिंदूराव यांचा मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप सारा वेळ घेतला जातोय. टीम कान्होल संघाचा विचार केला तर आम्ही यानंतर स्ट्रिक्टली काल आम्ही टायमर लावला होता आणि आजही आता या पुढच्या प्रत्येक सामन्यात टायमर लावला जाईल मित्रांनो, आणि स्ट्रिक्टली तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल वेळ अधिक घेतला तर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. झालंय काय, 2 गाड्या एका ट्रॅकवर आल्यानंतर अपघात घडतो आणि तो अपघात या ठिकाणी घडलाय. विकेटचं पतन होतंय धावबादच्या रूपानं. सुधीर बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी ऋतिक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल. मुरबाड आणि या मुरबाड तालुक्याचं क्रिकेट, या मुरबाड तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचं वैभव, अर्थात ही स्पर्धा या मैदानावर आयोजित केली गेली काकडपाड्याच्या ग्रामस्थांकडून. त्याचबरोबर सिद्धिविनायक स्टार क्रिकेट टीम काकडपाड्याच्या वतीनं काय बहारदार या ठिकाणी नियोजन केले. अंतिम षटक मार्गस्थ आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगमध्ये खूप साऱ्या धावा लुटल्यात. 66 धावा, 66 रन्स ऑन स्कोर बोर्ड. यावेळी स्विंग अँड मिस पाहायला मिळाला, चेंडू निघून गेलाय. मी तर म्हणेल या अंतिम चेंडूवर धावा ज्या येतील त्या धावा बोनस ठरू शकतील, कारण समोरची टीम देखील तितकीच मातब्बर आहे. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान न्हावे कान्होळ, भगवानजी विषे यांचं देखील शुभागमन झालंय. शपल, चेंडू निघून चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल पूर्ण केला जाईल. अंतिम चेंडूवर आली विकेट, विकेटचं झालं पतन. धावफलकावर 67 धावांचं लक्ष असेल टीम कान्होळ संघाला. चला नाणेफेकीसाठी 2 टीम्स या ठिकाणी भगवानजी विषय यांचं देखील शुभागमन झालंय आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी भगवानजी विषय यांना निमंत्रित करतोय.
हॅलो, आवाज ओपन नाही होत, मला त्रास व्हायला लागला. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो, माईक चेक. थोडं काय करा माहिती का, गेन द्या ना, गेन द्या. हॅलो हॅलो, माईक चेक चेक. काल आज हॅलो, हॅलो. पुढील 3 दिवस सामने पाहतात. आजच्या सकाळच्या सत्रात एक सामना पाहिला, 5 षटकांचा सामना आहे, 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. कोण गोलंदाज आहेत ज्यांच्यावर विश्वास आहे म्हणून आपण क्षेत्ररक्षण घेतलंय? आमच्याकडे देवेश आहे, तसेच आमच्याकडे आपला सूरज विषय म्हणून आहेत चांगले गोलंदाज. आपला आदेश आहे, चांगले चांगले आहेत. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावावर रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आपण हे बहरदार नियोजन पाहतात, या नियोजनाबद्दल काय म्हणाल? चांगलं नियोजन आहे आणि खेळायलाही मजा येईल. आता तुम्हाला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वलटोय खानिवरे संघाचे संघनायक, आपण नाणेफेक गमावली आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, तर थोडा फलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल. किती धावांपर्यंत टार्गेट द्याल? नक्कीच. आता मागच्या शुक्रवारी इथे मॅच आंबेगाव खेळायला पण मजा येणार आहे. आणि या मसा असोसिएशनचं सेंट्रल मैदान आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या स्पर्धा इथे होतात. चांगलं प्रदर्शन करत तुम्हाला इच्छा. जाऊया आणखी एका इनिंगकडे. तत्पूर्वी टॉस क्लब हाऊसमधून टीम त्या ठिकाणी खानिवरे संघ तोंडली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय कानोल टीम 67 धावांचा पाठलाग करते. जाऊया ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल, काय बिघडेल. चला, नक्कीच आपण मिड इनिंग आहे सत्कार घेतो आहोत. या ठिकाणी नरेशजी घागस आपल्या या ठिकाणी येतो, जिथं सन्मान केला जाईल. राहुल घागस आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. हॅलो, नक्कीच जाऊया या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग कडे. काय घडते पाहूया. 67 धावांचा चेस. टीम सज्ज आहे. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ. सलामीचे बॅटर्स अमोल आणि सनी आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे टीम न्हावे संघाकडून अभिजित फ्रॉम पवेलियन एंड. पहिली 3 षटकं ही पवेलियन एंड न होतील, दुसरी 2 षटकं न्हावे विलेज एंड न. जाऊया पहिल्या षटकामध्ये काय करामत होईल का. मला वाटतं खूप छोटा रनअप स्विंग गोलंदाजी. अभिजित टू सनी. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जास्त दूर गेला नाही. यष्ट्यांच्या आसपास घरंगत. त्या ठिकाणी विकेट किपरनं चेंडूला कलेक्ट केलं. 1 धावेचं कलेक्शन पाहायला मिळतंय सनीच्या माध्यमातून टीम कानोल संघासाठी. भगवानजी विषय आपणास आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांची विनंती आहे आपल्यासाठी. अभिजित टू अमोल. ओ सफल केलंय. या ठिकाणी झालंय विकेटचं पतन. फिंगर गोज अप. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. अमोल माघारी यावं लागेल. सचिन. या पुढचा सामना मित्रांनो, एका बाजूला खानिवरे विपक्षात
टीम तोंडली ए. मसा असोसिएशन आणि या मसा असोसिएशनच्या या काही टीम्स काय बारदार खेळ पाहायला मिळतो. अगदी पहिल्या दिवसापासून अभिजितवर विश्वास ठेवला आणि अभिजित त्या ठिकाणी विकेट देत असताना इट्स अ पार्ट ऑफ गेम. चलो आगे जाना पडेगा, शो मस्ट गो ऑन. सचिन न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला. अभिजित पुन्हा एकदा सज्ज आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवरफुल कामगिरी होईल का? बॅटर की बॉलर? अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. कट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत सीमारेषेवरून डीप मध्ये. हा चेंडू उचलला गेलाय, फेकी केली गेली. दरम्यान 2 मिळतील. विकेट किपर थोडंसं कलेक्शन मित्र चांगलं करावं लागेल. या क्षणाला जर दोन्ही बॅटर चुस्त असते तर आणखी एक धाव मिळाली असती. मग दोन्ही बॅटर्स तर 2 धावांवर समाधानी. धावफलकावर 3, 1 गडी बाद 3. अगदी एका धावेवर विकेटचं पतन झालं. पहिल्या धावेवर धक्का दिला गेलाय. पाहूया पुढे काय करतंय. खूप मोठं अंतर पार करायचे. यावेळी चांगला फटका आहे. मिडॉनला पार करत चेंडू निघून चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला थांबवलंय, फेकी केली आहे, सिंगल. 4 धावा धावफलकावर. काकडपाडा चषक पुन्हा पुन्हा चर्चा होईल मित्रांनो, कारण पहिल्या पर्वाचं इतकं जबरदस्त नियोजन झालंय. यावेळी काय घडलंय, काय बिघडलंय? मी तर वेल बिघडलंय. सनी बॅक टू द पवेलियन. काय झेल पकडलाय त्या ठिकाणी. जबरदस्त काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. हे षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 मिनिटे निघून गेलीत. हे 4 मिनिटं आता 1 मिनिटात तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचे. मला वाटतं अंतिम चेंडू फेकून घ्यावा लागेल आणि पहिली 4 षटकं केवळ 20 मिनिटात पूर्ण करावी लागतील. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. अभिजित अंतिम चेंडू घेऊन जात आहेत. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक, पण पॉवरफुल कामगिरी गोलंदाजाची. 2 गडी बाद. यावेळी थोडं खराब लाईन पकडली गेली अभिजित कडून. अवांतरची धाव. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड. नेक्स्ट बॉल. कट केलाय चेंडू स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक झाली चूक, आली एक सिंगल. षटक क्रमांक 1 समाप्त. पहिल्या षटकांती धावफलकावर 6 धावा. नक्कीच सन्माननीय शिवाजी दादा घोरड, विभाग प्रमुख शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून आयोजकांच्या उत्तम नियोजन केल्यानं सगळ्यांचं कौतुक झालंय आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांनी आमच्या मंडळाला सहकार्य केलंय त्याबद्दल सर्वांचंच मनपूर्वक आभार. नक्कीच तुम्ही काम जर चांगलं केलं मित्रांनो तर तुमचं कौतुक होत असतं. गुड वर्क ऑलवेज ॲप्रिशिएटेड असं म्हणतात. ते ॲप्रिशिएशन पाहायला मिळाले शिवाजी दादा घागस यांच्या माध्यमातून, गोरड यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 समाप्त. 6 धावा धावफलकावर. 2 गडी गमावलेत. आशिष ज्यानं चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी करावी लागेल. सौरभ त्या ठिकाणी नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या षटकात झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न होतोय. झालाय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्यात. आशिष आपण पाहिलं होतं, आशिषला 23 धावांची वादळी पारी खेळली. एका षटकात 24 धावा वसूल केल्या होत्या तिसऱ्या, आणि म्हणूनच तर काय हे स्कोअर कार्ड एवढं मोठं झालं. 66 धावांपर्यंत जाऊन पोहोचलं. पाहूया इथून पुढे काय संघर्ष असेल. हे जिंदगी का रास्ता आसान नाही होता या उक्तीप्रमाणे ते तितकं सोपं राहणार नाहीये. ऑन साइडला कट केला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पैकी करतील. मग तोपर्यंत बॅटर आपल्या एंडला सुरक्षित पोहोचतायत. सिंगल सौरभच्या बॅटमधून आणि धावफलक जाऊन पोहोचतो 9 या अंकावर.
काय जबरदस्त स्कोरिंग केलं जातं. जितेश यांच्याकडून जबरदस्त स्कोर कार्ड लिहिलं जातंय. अक्षरही खूप छान आणि पद्धतही खूप छान. जबरदस्त. पहिलं षटक 6 धावांसाठी आलं. दुसऱ्या षटकात आतापर्यंत आल्या 9 धावा धावफलकावर. 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर चुकलाय अंदाज. दिली बॉल दंडी गोल. विकेटचं पतन. सचिन जाऊन धडकलं एस्टनवर. विकेटचं पतन. सचिन देखील माघारी परतलाय. जर स्कोअर कार्ड कडे आपण पाहिलं तर पहिले 3ही बॅटर्स डगआउट मध्ये आलेत. सौरभला साथ देण्यासाठी सुधीर. आणि जर तुम्ही नंबर 2, 3, 4, 5 या 4ही बॅटर्स कडे पाहिलं तर स अक्षराने सुरू होणारे हे 4ही फलंदाज आहेत. 4ही खेळाडू आहेत आणि गोलंदाजही दोन्ही अ नावाने. अभिजित आणि आशिष. आशिष पुढचा चेंडू घेऊन जाईल. बॅटिंगनं चांगली कामगिरी आणि बॉलनं देखील चांगली कामगिरी करतोय. एच 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 कॅरी. येस ओढ कॅच. जबरदस्त कॅरी केलाय त्या ठिकाणी झेल आणि फक्त एज झाली होती. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक. क्या बात है. दिला धक्का. 1 मोर. सुधीर बॅक टू दी पवेलियन. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मात्र कंबर्ड मोडलं जातंय. टीम कानोल संघाच्या फलंदाजीचं 4 मातब्बर खेळाडू जेव्हा तुम्ही बाद करताय ना तुमच्या विजयाची पर्सेंटेज वाढतीये. आणि त्यातही खूप मोठं आव्हान आहे. चेंडू अगदी समुद्र किनारी जावं. वाळू हातात घ्यावी. ती वाळू जशी हातातून झरझर निसटते ना तसं चेंडू देखील निघून चाललेत. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. ऑन हॅट्रिक आशिष. होईल का आशिषची कोशिश हॅट्रिक साठी. हॅट्रिक बॉल. स्ट्रायकर एंडला भूषण. जेलची संधी आहे मात्र चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. इंटेन्शन आम्हाला लक्षात येतं की प्रत्येक चेंडू खेळला जाईल. सन्माननीय रामजी पस्टे यांचं देखील शुभागमन. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल. एज झाली. विकेट किपरला फसवून चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 6 नंतर आल्या 4. डीजे. झाल्यात 19. मात्र दिल्ली अभी बहुत दूर. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये समीकरण काय आलंय 48. 48 नीडेड फ्रॉम जस्ट 18 बॉल्स. खरं तर 16ची सरासरी आवश्यक आहे. इथून पुढे 16 धावा प्रति षटकामध्ये मागे येणं गरजेचं आहे. टीम कान्होल संघाला जर हा सामना जिंकून या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत दाखल व्हायचं असेल तर मात्र तितकं सोपं असणार नाही. कारण पहिल्या 2 षटकात आल्यात फक्त 19. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी गोलंदाजांची अभिजित आणि आशिषची. सर 19 धावा झाल्यात.
48ची अजून गरज आहे. अभिजित पुन्हा एकदा पहिलं षटक हाताळलं होतं, 6 धावा, 2 गडी बाद केले होते. यावेळी काय घडेल पाहूया. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कट केलाय, ऑन साइडला चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेला, एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, मला वाटतं एकच 2 मिळतील. यावेळी डिरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र फलंदाज फ्रेम मध्येच नव्हता. 2 मिळतील. वेळ वाचवा. भूषणजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चेंडू स्लीप मध्ये आणि माघारी पाठवलंय नॉन स्ट्रायकर यांच्या त्या बॅटरला. सौरभ डावकुरे हाताचा बॅटर. सौरभ डावकुरे हाताच्या बॅटरसाठी ह्या एंड पॅव्हेलियन एंड अतिशय चांगला आहे आणि फायद्याचं आहे. बघा चेंडू येतोय वेगानं कव्हर स्वीपरला, क्षेत्ररक्षक सॉरी त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. एक सिंगल धावफलक जाऊन पोहोचते. 23 या अंकावर अजूनही 44ची गरज. 67 धाबांचं लक्ष आहे. 67 धाबांचं लक्ष पार करायचे टीम कानोल संघाला. मतलब अब तो नहीं होगा इक्का और दुक्का, अब तो आपको चाहिए चौका और छक्का. विकेट किपिंग मध्ये खूप सारे धावा लीज केल्या जातात. टीम शिवतेज न्हावे विचार करावा लागेल, कारण बाईच्या रूपानं 2 आल्यात. सातत्यानं चेंडू मिस होतो विकेट किपर कडून. मला वाटतं क्लोज किपिंग आहे आणि त्या ठिकाणी अभिजितचा जी काही बॉलिंग आहे ती इतकी वेगवान नाही आहे. स्विंग गोलंदाजी आहे, रनअपही कमी आहे आणि कदाचित त्याचा नुकसान त्या ठिकाणी टीमला होताना पाहायला मिळतो की काय. चला टीम नावे टीम जास्त वेळ नका घेऊ प्लीज, वेळ जास्त जातोय. अजूनही आपल्या 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटं दिली आहेत. आपली निर्धारित वेळ पाळून आपण या 4 षटकं फेकली पाहिजेत. अभिजित टू भूषण. हो यावेळी मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून आणि पुन्हा एकदा 2 धावा दी आरामात. मोठा फटका शोधतीये टीम कान्होळ. षटकार चौकार शोधतीये, मात्र गोलंदाजी चांगली होतीये त्या ठिकाणी अभिजित. अभिजितच्या ओव्हरला अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. तो येईल का यावेळी? डाऊन द लेग पंच सांगतायत इट्स अ वाईड. अभांतरची धाव आली आहे. धाव फलक 28 या अंकावर पोहोचलाय. 28 रन्स. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 39 हव्यात. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एक सिंगल, त्यापेक्षा अधिक मिळणार नाहीये. एक शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 3. अंतिम चेंडू आणि स्ट्रायकर एंडला सौरभ. कट केलाय चेंडू हवेत. चेंडू निघालाय हवाई सफर. सिक्सर. 6 धावा. ती 32 धावांची गरज आहे. 16ची सरासरी मला वाटतं मेंटेन केली आहे. आम्ही म्हटलं होतं 16 पाहिजेत, ते 16 आल्यात आणि इथून पुढे दोन्ही षटकांमध्ये 16-16 म्हणजे 32ची गरज आहे. चला एंड चेंज होईल, खेळ चेंज होईल का? आता स्वतः क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे ती टीम आपल्या गावाच्या एंड गोलंदाजी करेल. न्हावे गावाच्या एंड. पाहूया काय परिवर्तन होईल का. आतापर्यंत पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 13 धावा, तिसरं षटक 16, म्हणजे अर्थातच धावा प्रति षटकामागे जास्त येऊ लागल्यात. आता 16 आल्यात, 20 येतील का या षटकामध्ये? कारण 32ची गरज आहे. या षटकात जितक्या चांगल्या धावा येतील, जितक्या जास्त येतील
तेवढ्या कराव्या लागतील जर विजयाचं स्वप्न पाहिलं असेल कानवड टीम तर. जर या षटकात तुम्हाला कमी धावा आल्या तर मात्र पुढच्या षटकामध्ये खूप मोठं दडपण ते चेस करण्यासाठी असेल. चेजेबल आहेत, 32 धावा 2 षटकात येऊ शकतात. तुम्ही खूप वेगवान क्रिकेट पाहतात आजकाल, एका षटकात 34 आणि 35 धावा येतात. तर हे षटक महत्वाचं असेल. स्ट्रायकर एंडला भूषण पहिला चेंडू आणि गोलंदाज तुषार टू भूषण. पहिला चेंडू मोठा फटका येईल का? ओ यावेळी काय घडलंय बघा. पंचांना काम दिलंय, पंच कवायत करतायत तसे गारवा आहे. सूर्य देवता काही चेहरा दाखवत नाहीये. ढगानं पूर्ण आकाश आच्छादलंय. मात्र आमच्या क्रिकेटसाठी चांगलं वातावरण आहे. ऊन लागत नाही. पहिला अवांतरनं धावसंख्या जाऊन पोहोचली 36 अंकावर. 31 ची गरज ऑन दी राईज. क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा अंदाज घेतोय, झेल पकडलाय आणि आणखी विकेटचं पतन. उंची होती, अंतर नव्हतं आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी लॉंग ऑन रिजनला पकडला गेलाय. नवीन बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये व्यूहरचना करावी लागेल. 11 चेंडू इथून पुढे शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 31 ची गरज आहे. 31 जस्ट फ्रॉम 11. चांगला फटका सजवला होता. थोडासा दिशा इन आउट झाली असती तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या. जर तरला प्रश्न त्या ठिकाणी जर तरला महत्व नाहीये. तुषार टू समीर. ओ काय घडलंय, काय बिघडलंय त्या ठिकाणी. चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये गेलाय घरंगळत. एक आली आहे सिंगल. धावफलकावर 37. 30 ची गरज. 10 चेंडू, प्रति चेंडू मागे 3 ची गरज. 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. मसोबाची यात्रा या मुरबाड नव्हे तर संबंध ठाणे नव्हे तर महाराष्ट्रातली एक सुप्रसिद्ध यात्रा अर्थात म्हसोबा यात्रा सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी. भक्तांची गर्दी. यावेळी तितका चांगला संपर्क नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत मला वाटतं चुकीच्या एंडला चेंडू फेकला गेलाय. 2 धावा. तोंडली विपक्ष खानिवरे या पुढचा सामना असेल, मोठा सामना असेल. बिग क्लॅश. पाहूया काय घडेल. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. दुसऱ्या सामन्यावर तर न्हावे संघानं जवळजवळ डॉमिनेशन केले. अवांतरची धाव डाऊन द लेग. पुन्हा एक अवांतरच्या धावा थांबवाव्या लागतील तुषार, कारण बऱ्याचदा या अवांतरच्या धावा आहेत ना समोरच्या टीमला विजय मिळवून देत असतात. यावेळी संपर्क झालेला नाहीये. पंच काय सांगतील डोंट वरी. मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. डॉट बॉल खेळले जातात. नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षक निवडले. DRS घेतलं गेले धावबाद साठी. लेट चेक. थर्ड अंपायर प्लीज. थर्ड अंपायर. संघर्ष करावा लागेल. धावा कमीच आहेत. इथून पुढचा संघर्ष असेल. चेंडू कमी होत चाललेत या षटकामध्ये आतापर्यंत. इट्स नॉट आउट. आठ चेंडू आणि 27 ची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळी सफल केला होता मात्र सफल झाले नाहीत. सफलता मिळत नाहीये. डॉट नंतर आलाय डॉट. प्रेशर डबल प्रेशर केलाय बॅटर. स्ट्रायकर एंडला सौरभ वर खूप विचार केला तर
अपेक्षा आहेत. आणखी एक मात्र यावेळी दंडित केलं जाईल. इट्स अ वाईड. DRS वाईट साठी DRS घेतलाय. थर्ड अंपायर प्लीज. टेक्निकल इश्यू आहे सर. ऑन फील्ड अंपायर डिसिजन इज फायनल. येस इट इज वाईड. आणि स्पीडअप घ्या मित्रांनो. शेवटच्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक आपल्याला घ्यावा लागेल कारण वेळ खूप घेतला गेला. आपण एक क्षेत्ररक्षक आपला इनफिल्ड मध्ये येईल. या ठिकाणी कट केला आहे. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत. एक सिंगल घेतली आहे. पंच हे षटक संपले. षटक क्रमांक 4 आणि तब्बल 25 मिनिटे झालीत या 4 षटकांना. जरी आपण विकेटचे 3 मिनिटं काढली तरी 2 मिनिटं एक्स्ट्रा झाली आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचा आहे. इथून पुढे प्रत्येक सामन्यासाठी हा नियम लागू आहे. अगदी पहिल्या सामन्यापासून इतका वेळ घेतला तर फायनल आज होणार नाहीये. कालही आपण हा नियम लागू केलेला आहे. योगेश गायकर सर काकडपडा त्यांना स्टेजवर यावं. योगेशजी गायकर सर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच मुख्य मंचकावर यायचे. योगेशजी गायकर सर. स्कोर जाऊन पोहोचलाय 42 आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 ची गरज. येस घ्या. 6 चेंडू आणि 25 ची गरज आहे. टीम कानोळ. आणि आता टीम मीटिंग अजिबात भेटणार नाहीये. टीम नावे प्लीज सहकार्य करा. पहिला चेंडू 5व्या षटकाला सुरुवात. सागर सज्ज आहे. 6 चेंडू 25 ची गरज. पहिला चेंडू निघून गेलाय. 5 चेंडू. पहिला चेंडू निघून गेलाय. नेक्स्ट बॉल. आणखी एक डॉट. डॉट नंतर डॉट. अंतिम षटक आहे. 4 चेंडू आणि 25 ची गरज आहे. काय घडलंय. अपील तर झालीये आणि मला वाटतं धावा होतील. फिंगर गोज अप. सामन्यामध्ये कम्प्लिटली नावे टीमनं डॉमिनेशन केलंय. इथून पुढे संघर्ष अतिशय अशक्य आहे. आणि टीम कानोळ संघ इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी मला वाटतं गोलंदाजाला चूक करावी लागेल कारण चेंडू शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी अजूनही 25 ची गरज आहे. चला पटपट फॉर्मॅलिटीज आहे आणि यानंतर खेळणाऱ्या प्रत्येक संघाने लक्षात ठेवा आम्ही टायमर लावू. फक्त विकेट्स गेल्यानंतर आम्ही टायमर स्टॉप करणार आहोत. मात्र तुमचा नेक्स्ट बॅटर जर आतमध्ये येत नसेल
तर तो लगेच आला पाहिजे तेवढ्या वेळामध्ये. आणि आमच्या आयोजकांचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी बाउंड्रीला थांबा प्लीज. चेंडू बाहेर गेल्यानंतर लवकर लवकर आतमध्ये येईल याची खबरदारी घ्या. यावेळी मात्र चेंडू मागे चेंडू निघून गेले. 4 डॉट. सागरनं 4 डॉट बॉल फेकलेत. अंतिम षटकामध्ये 25 ची गरज असताना सामना रोमांचक झाला असता जर पहिल्या चेंडूवर 6 आल्या असत्या. मात्र आता फॉर्मॅलिटी आहे. यावेळी हा फटका आहे, जाईल सीमापार. मात्र फॉर्मॅलिटी आहे, काही फायदा नाही आहे. चला अंतिम चेंडू असेल. आणि सर्व संघ लक्षात ठेवा, चेंडू हरवला, फुटला, काही झाला तरी तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिवतेज नावे. या स्पर्धेमध्ये आपण विजयी सलामी दिली आहे आणि आम्ही काही क्षणातच आपल्याला मॅन ऑफ द मॅच सांगू. तोपर्यंत लवकर हँडशेक करा. टीम तोंडली आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जायचे रेडी राहा आणि दोन्ही संघांनी हँडशेक करा आणि मैदानाच्या बाहेर लवकरात लवकर या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. आज सर्व काही मिळेल मात्र वेळ मिळणार नाही. एका बाजूने तोंडली टीम आपण प्लीज एंटर करा आतमध्ये. मोठी स्पर्धा आहे. काकडपाडा आणि सिद्धिविनायक स्टार क्रिकेट टीम काकडपाडा यांच्या आयोजनातून लगेचच आशिष ठरतोय मॅन ऑफ द मॅच. बॅटनं 23 आणि गोलंदाजी